श्री राम समर्थम. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपली स्वतःची किंमत पैशाने वाढवता येत नाही. लोक स्वतःहून आपल्याला किंमत देणार नाहीयेत, तर आपल्यालाच आपल्या वागण्यामध्ये चांगले गुण प्रत्यक्षात अंमलात आणून आपली किंमत वाढवायची. आपल्याकडे कितीही जरी पैसा असला तरी तो पैसा आपली किंमत वाढवणारा नसेल. कारण बघा, जेव्हा आपण मार्केटमध्ये एखादी वस्तू आणायला जातो तर ती वस्तू आपल्या फायद्याची असेल, महत्त्वाची असेल, तरच आपण त्या वस्तूला किंमत देतो. जर ती वस्तू बघा नुसता पैसा आहे म्हणून आपण विकत घेतली, त्या वस्तूचा आपण वापर केला नाही, किंमत झिरो. तशीच ती पडून राहते की नाही. मग तसंच आपला ध्येय आहे. आपला ध्येय पडून राहता कामा नये. आपल्या ध्येयाची किंमत वाढवायची. समर्थ म्हणाले, लोक आपल्याला इज्जत देतील की नाही माहीत नाही, परंतु आपले राहणीमान, त्याचप्रमाणे आपला स्वभाव, आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आपले विचार प्रामुख्याने जर उत्तमाचे जर ठेवले तर सगळ्यात आधी आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवून आणण्याचं आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण स्वतःला आहे ना पॉझिटिव्हपणे ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा विचार करा. तुमच्याकडे करोडो रुपये जरी असले, आपण काय विचार करू, अरे मला तर कशाचीच कमी पडणार नाही, मला कोणी विचारलं नाही तरी चालेल, माझं मी बघेन. परंतु आपल्याला प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आवश्यकता भासत असते. त्यावेळी शेवटच्या क्षणीसुद्धा आपल्याला 4 माणसांची आवश्यकता नक्कीच भासते. पैसा आहे, जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा आहे, परंतु पैसा आपली किंमत वाढवू शकत नाही. तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलात आणि त्या कार्यक्रमामध्ये बघा पैसे तुमच्या खिशामध्ये आहेत, परंतु तुम्हाला कसं बोलायचं आहे, माणुसकी कशी टिकवायची हेच जर माहीत नसेल, नुसतं बघा आपण 4 व्हीलर गाडी घेऊन गेलो करोडो रुपयाची, परंतु कोणी आपल्याला विचारलं सुद्धा नाही, आपण कोणाशी बोलत नाही आहे, मग उपयोग काय. समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात आपला पेहरावच चांगला नसेल तर लोक दुर्लक्ष करतील, आणि जरी आपला पेहराव चांगला जरी असेल तरी लोक रिस्पेक्ट देणार नाही. जर तुम्हाला लोकांमध्ये स्वतःची इज्जत वाढवायची असेल, स्वतःची किंमत वाढवायची असेल, तर प्रत्येक लोकांशी बोलत असताना त्यांच्याशी आदरपूर्वक बोलणं गरजेचं आहे. कधीच कोणाला घाबरू नका, बरोबर की नाही. त्यांचे शब्द बघा प्रश्नार्थक असतील तर आपलं उत्तर हे नक्कीच उत्तरार्थ असेल, म्हणजे का उत्तर देणारे असतील. फक्त तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने प्रवास करू नका, चुकीचं कार्य करू नका, जेणेकरून जगातली लोक, आपल्या आजूबाजूची लोक तुम्हाला नावं ठेवतील आणि तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घ्या. म्हणून समर्थ म्हणले, स्वतःला मजबूत प्रत्यक्षपणे बनवायचं आहे. कारण ज्या वेळेला प्रत्येक वेळी बघा आपण जी कोणी व्यक्ती आपल्याकडे येते आणि आपल्याला विचारते तुमच्याकडे वेळ आहे का, तेव्हा आपण सहजपणे म्हणतो हो आमच्याकडे वेळ आहे. परंतु आपण एखादं उत्तम प्रकारे कार्य करा, त्या कार्यामध्ये उत्तम प्रकारे लक्ष द्या, जेणेकरून आपण त्यांच्यासाठी अवेलेबल असणार नाही. प्रत्येक वेळेला आपण त्यांची मदत केली नक्कीच आहे, परंतु त्या व्यक्तींना वाटतं की ह्या व्यक्तीला खरंच काम नाही आहे, मी जेव्हा बोलवतो तेव्हा ती व्यक्ती हजर राहते, म्हणजे आपली व्हॅल्यू कमी होते आणि आपल्याकडून ती लोक काम करून घेत असतात. समर्थ म्हणाले, एकाच ठिकाणी सारखं सारखं गेल्यामुळे बघा आपली किंमत, आपली इज्जत कमी होत असते. म्हणून काही लोक आपल्याला किंमत देतात, काही लोक आपल्याला बघा महत्त्व देत असतात, परंतु प्रत्यक्षात
आपण समजून जायचं की आजच्या या जमान्यात कोणी आपल्याला बोलवायला आलं तर त्यांची मदत करणं गरजेचंच आहे. दिलेला शब्द मोडू नका, कारण खूप कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात. दिलेला शब्द ते पूर्ण करतीलच असं नाही आहे. बरोबर की नाही? आपली व्हॅल्यू वाढवायची. एखादी वस्तू नवीन बाजारात आली तेव्हा त्या वस्तूची किंमत कशी वाढलेली असते, कारण ती वस्तू नव्याने बाजारात आलेली आहे. लोक खरेदी करण्यासाठी बघा कितीही पैसा देत असतात, परंतु जेव्हा ती भरपूर प्रमाणात बाजारात येते तेव्हा त्या वस्तूची किंमत कमी होते. आता विचार करा, एखादं फळ कलिंगड असेल, आंबा असेल, सीझनप्रमाणे बघा ते महाग पाहायला मिळतात, परंतु एकदा बघा जास्त प्रमाणात आले, खराब होण्याच्या स्थितीत आले तर बघा अर्धी किंमत देऊन सुद्धा विकता येते की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आपला देह हा अर्ध्या किमतीतला नसावा. किंमत वाढवायची आहे तर नक्कीच पैशाने नाही, तर स्वभावामध्ये बदल करू. दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कारण लोक तेव्हाच तुमची इज्जत करतील जेव्हा तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल. जर तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व बनायचं असेल तर वेळ वाया घालून चालणार नाही. आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की काही लोक उत्तम प्रकारे जीवन जगत असतात, त्यांची बरोबरी करणं आपल्याला मुश्किल होतं. बरोबर ना? म्हणून रिकाम्या वेळेत सुद्धा उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करत असताना जर आपण अपयशी होत असू तर ते काम थांबवू नका. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आपण त्या कार्याला महत्त्व द्या, वेळ द्या, नक्कीच यश मिळेल. बरोबर की नाही? परंतु आपण जर यशस्वी झालो नाही तर आपण ते काम अर्धवट सोडतो आणि लोक बघा आपली किंमत कमी करून देतात. बरोबर की नाही? म्हणून आयुष्यात कितीही शिकलेले असले तरी जोपर्यंत तुमच्याकडे एखादा चांगलं काम नाही तेव्हा बघा प्रत्यक्षात लोक तुम्हाला सुद्धा विचारणार नाही. परंतु जर तुम्ही उत्तम प्रकारे कार्य करत असाल तर तुमचं कामच हे लोकांना बघा उत्तर देत असतं. बरोबर की नाही? म्हणून आपण विचारतो ना, अरे माझ्या आयुष्यात व्यक्ती मला बघा प्रत्यक्षात आजूबाजूचे असतील मला कमी लेखतात, माझ्याकडे सर्व काही आहे परंतु तुझ्याकडे एकच वस्तू आहे. बरोबर की नाही? एकच वस्तू नाही आहे. आता वस्तू म्हणजे काय, तर प्रत्यक्षात कसं बोलायचं, कसं लोकांशी संवाद साधायचं हेच आपल्याकडे नाही आहे. म्हणून लोकांमध्ये आपल्याविषयी चांगली इज्जत आणि त्याचप्रमाणे आपली कमजोरी कोणाला सांगू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजबूत माणूस तोच असतो जो आपल्या आयुष्यात आलेले दुःख एकटा सहन करत असतो. आयुष्यात संकट जरी आलं, अपयश जरी आलं तरी एकटं उभं राहण्याचं बघा ताकद ठेवा, जेणेकरून आपण लोकांना सांगत बसू नका की माझ्यावर एवढं संकट ओढवलेलं आहे. ती लोक फक्त हसून बघा मोकळी होतील, परंतु संकट हे आपल्यालाच भोगावं लागणार आहे. बरोबर की नाही? कारण प्रत्येकजण तुमच्या संकटाला दूर करण्यासाठी येणार नाही आहे, तर आपल्यालाच रस्ते, आपल्यालाच पर्याय शोधावे लागतील. त्यामुळे आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे, कमजोरी कशामध्ये हे जाणून आपण आपला देह मजबूत कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांसोबत प्रेमाने जगा. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून प्रत्येक व्यक्तींना इज्जत देणं महत्त्वाचं. भांडण तंटे जर तुम्ही करत बसलात तर समाजामध्ये तुमचं नावसुद्धा खराब होईल. तुमचा मानसन्मान बघा, तुम्हाला कोणी मानसन्मानसुद्धा देणार नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात कसं वागायचं, कसं जगायचं, आपली किंमत वाढवायची असेल तर फक्त पैशाने नाही आहे. पैसा आज आहे तर उद्या नाही आहे, परंतु एकदा का नाव
कमी झालं ना की कितीही तुम्ही जरी चांगलं कार्य केलं तरी ते नाव पुन्हा येत नाही. म्हणून आपलं नाव समाजात खराब होऊ नये म्हणून उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.